व्हिडिओ लेक्चरमध्ये देखील आपण क्रोमोझोमबद्दल पाहिलं होतं. 2 व्हिडिओपूर्वी देखील जे क्रोमोझोम्स आहे त्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये देखील आपण जे क्रोमोझोम आहे त्याबद्दल डिस्कस इथे करणार आहोत. क्रोमोझोम्स विच हॅविंग द 2 बेसिक टाइप्स, ऑटोझोम क्रोमोझोम अँड सेक्स क्रोमोझोम इन केस ऑफ ह्युमन बीइंग. इन दिस व्हिडिओ लेक्चर वी फोकस ऑन द क्रोमोझोम्स ऑफ ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंगमध्ये असणारे जे क्रोमोझोम्स आहेत त्याबद्दल आपण इथे पाहतोय. ह्युमन बीइंग हॅविंग द 2 टाइप ऑफ क्रोमोझोम, ऑटोझोम्स chromosome and the sex chromosome. First we focus on the autosomes chromosome. What is meant by autosome chromosome? The number of chromosome is not a sex chromosome. The number of chromosome, these are not a sex chromosome or not a allosome. म्हणजे सेक्स डिटर्मिनेशनच्या व्यतिरिक्त आपल्या बॉडीमध्ये जे इतर कॅरेक्टर आहे ते एक्सप्रेस करणारे जे जेनेटिक मटेरियल आहे ज्या क्रोमोझोमवरती आहे दॅट इज कॉल्ड ॲज द ऑटोझोम्स. And actually human being having the 22 pair of autosome in diploid cell, and out of these 23 pair पैकी 22 pairs ह्या ऑटोझोमच्या आहे डिप्लॉइड सेलमध्ये. अँड these are single, this is called as the 44 क्रोमोझोम. ऑटोझोम हे 44 आहे टोटल क्रोमोझोम आणि त्याच्या पेयर जर आपण घेतल्या तर these are the 22 pairs in the diploid cell. डिप्लॉइड सेलमध्ये जर आपण हॅप्लॉइड सेलमध्ये विचार केला तर these are the single 22 chromosome, and these on the basis of position of centromere, these having the different types. यामध्ये आता हे जे ऑटोझोम्स आहे, ऑटोझोम्स क्रोमोझोम असेल किंवा सेक्स क्रोमोझोम असेल याचे वेगवेगळे टाइप्स आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं होतं. जसे यामध्ये आपण पाहिलं होतं की ते जे क्रोमोझोम आहे त्यांच्यामध्ये सेंट्रोमियर कुठे प्रेझेंट आहे त्याच्या बेसिसवरती याचे इथे वेगवेगळे टाईप पडतात, ते आपल्याला पुढे पाहिजे. पण त्या अगोदर ॲलोझोम किंवा सेक्स क्रोमोझोम म्हणजे काय ते समजून घेऊ. द सेक्स क्रोमोझोम इज अ टाईप ऑफ क्रोमोझोम दॅट पार्टिसिपेट इन सेक्स डिटर्मिनेशन इन केस ऑफ मेल अँड फिमेल. ह्युमन बीइंगमध्ये मेल आहे आणि फिमेल आहे, म्हणजे मेल आणि फिमेल हे हेट्रोमॉर्फिक आहे, म्हणजेच आपल्यामध्ये मेल वेगळा दिसतो, फिमेल वेगळी दिसते. इन केस ऑफ ह्युमन बीइंग these are unisexuality, these are present, and these are sexual character, these are expressed because of the sex chromosome, that is the sex determination. And these chromosome, these are participate in the sex determination, this is called as the sex chromosome, or this is called as the allosomes. And these having the 2 types in case of human being, X and Y, these are the type of sex chromosome in case of human being. But in case of human female having the 2X in diploid cell, and in case of human male X and Y both chromosome, these are present in case of human male. But in human female only the out of these 2 sex chromosome only X chromosome, these are present in case of human female. And this human female, this having the X chromosome pair, that is the XX. And in human male both sex chromosome X and Y, these are present with 22 pair of autosomes. 22 पेअर आहे ॲटोझोमच्या. त्याचबरोबर ह्युमन फिमेलमध्ये आहे सेक्स क्रोमोझोम XX आणि मेलमध्ये आहे XY. फिमेलमध्ये आहे XX आणि मेलमध्ये आहे XY. त्याचबरोबर दोघांमध्ये 22 ॲटोझोमच्या पेअर आहे, म्हणजे टोटल जर आपण कॅल्क्युलेट केले तर ह्युमन फिमेलमध्ये आहे 46 क्रोमोझोम, 44 क्रोमोझोम. ते पेअरमध्ये आपण कॅल्क्युलेट केलं तर त्याला 22 पेअर म्हणतात, जोड्या. ह्युमन मेलमध्ये घेतलं तरी यामध्ये 46 क्रोमोझोम आहे, त्यामध्ये 44 ॲटोझोम आहे. त्याचे जर आपण पेअर घेतलं तर ते आहे 22 पेअर्स, आणि एक आहे सेक्स क्रोमोझोमची पेअर, म्हणजेच यामध्ये XY क्रोमोझोम. आणि इथे जर आपण विचार केला की ह्युमन जो मेल आहे आणि जी फिमेल आहे, तर ह्युमन फिमेलमध्ये एकाच टाईपचा सेक्स क्रोमोझोम आहे आणि तो आहे X, आणि मेलमध्ये दोन्ही टाईपचे सेक्स क्रोमोझोम आहे, X पण आहे आणि त्याचबरोबर Y पण क्रोमोझोम आहे. Now we focus these type of chromosome which include these autosomes and allosomes. ॲक्च्युली आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये क्रोमोझोमचे 4 टाईप पाहिले होते, त्यामध्ये मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टेलोसेंट्रिक. बट यामध्ये इथे ह्युमन बीइंगमध्ये जे क्रोमोझोम आहे त्यामध्ये हे 3 बेसिक टाईप सापडतात, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक आणि ॲक्रोसेंट्रिक. त्यामध्ये इथे आपल्याला पाहिजे ॲटोझोमल क्रोमोझोम कोणकोणते मेटासेंट्रिक आहे, किती नंबरचे, सब मेटासेंट्रिक कोणते आहे आणि ॲक्रोसेंट्रिक कोणते आहे. त्याचबरोबर ॲलोझोम सेक्स क्रोमोझोम यामध्ये यापैकी X आणि Y हे कशाचे टाईप आहे ही देखील आपल्याला यामध्ये पाहिजे. आता इथे जे ॲटोझोम्स आहे त्यामध्ये जे ॲटोझोम्स आहे
त्यामध्ये ॲटोझोम्समध्ये सेंट्रिकमध्ये तर क्रोमोझोम नंबर 1, 3, 16, 19, 20 हे क्रोमोझोम आहे मेटासेंट्रिक. मेटासेंट्रिक म्हणजे काय, लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगते. सेंट्रोमियर विच हॅविंग द सेंट्रल पोझिशन अँड बिकॉज ऑफ बोथ आर्म, P arm and Q arm, both arm these are the equal, and when we see in the anaphase we can see this having the V-like structure. And another type, this is the submetacentric chromosome, and in this case the centromere these are slightly away from the center, and because of two arm these are unequal, त्यामुळे ते दोघे जे आर्म आहे तर ते यामध्ये अनइक्वल आहे असं आपल्याला यामध्ये दिसतं. which include the chromosome number 2nd, 4, 5th, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 17, 18. And another, these are the acrocentric chromosome in which the centromere these are present near to one end, not to one end, these are near to one end, and because of one arm these are very small arm and other arm these are very large arm, and these are called as the acrocentric chromosome. In case of human being, the autosomes which having the acrocentric chromosome, and these are chromosome number 13, 14, 15 and 21. All these are the distribution of autosomes in three types: metacentric, submetacentric and acrocentric. When we see about the allosomes जर आपण पाहिलं तर ॲलोझोम्समध्ये किंवा सेक्स क्रोमोझोममध्ये मेटासेंट्रिकमध्ये कुठलाही टाईप येत नाही, बट ॲक्च्युली इथे स्टेट बोर्डच्या बुकमध्ये एक्स क्रोमोझोमला मेटासेंट्रिक क्रोमोझोम म्हटले, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. ॲक्च्युली एक्स क्रोमोझोम दिस इज द सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम, अँड वाय क्रोमोझोम दिस आर द ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. अँड दिस वाय क्रोमोझोम विच ऑल्सो हॅव्हिंग द सॅटेलाईटबद्दल आपण बोललो होतो. दिस इज द सेक्स क्रोमोझोम ॲट विच हॅव्हिंग द सॅटेलाईट, ज्याला सॅटेलाईट आहे. सॅटेलाईट म्हणजे काय, द क्रोमोझोम विच हॅव्हिंग द पार्ट that having the gene and this produce a protein. This is a protein actually useful for the binding of chromosome, or these are used for the binding of chromosome. These are called as the satellite. And now we focus more about these allosomes बद्दल आपण पाहू. ॲलोझोम्स किंवा सेक्स क्रोमोझोम यामध्ये मी तुम्हाला दोन टाईप सांगितले, एक्स आणि वाय क्रोमोझोम. बोथ सेक्स क्रोमोझोम प्रेझेंट इन केस ऑफ मेल अँड ओनली एक्स क्रोमोझोम दिस आर प्रेझेंट इन केस ऑफ फिमेल. अँड दिस एक्स क्रोमोझोम अँड वाय क्रोमोझोम विच हॅव्हिंग द सम डिफरन्सेस. एक्स क्रोमोझोम these are the larger than the Y chromosome, you can see here, and Y chromosome these are the shorter than the X chromosome. And the X chromosome this contain the large amount of euchromatin. What is the euchromatin? The active part of chromosome. ॲक्च्युली एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम यामध्ये जो euchromatin पार्ट आहे तो मोर आहे एक्स क्रोमोझोममध्ये, आणि जर वाय क्रोमोझोममध्ये पाहिलं तर तो लेस आहे. आणि इथे जर आपण एक्स क्रोमोझोममध्ये पाहिलं तर हेट्रोक्रोमॅटिन दिस आर प्रेझेंट इन स्मॉल अमाऊंट, अँड इन केस ऑफ वाय क्रोमोझोम दिस हेट्रोक्रोमॅटिन दिस आर प्रेझेंट इन लार्ज अमाऊंट. You can see here the X and Y chromosome. X chromosome having the larger size than the Y chromosome. Y chromosome this is called as the small chromosome, or the gene which is contain both chromosome. These are having the same gene, that is same region. This is called as the homologous region. आता दोन्ही क्रोमोझोममध्ये एक सारखे काही जीन असणारा पोर्शन आहे. दिस इज कॉल्ड एज द होमोलॉगस रिजन. And some different part these are present in both chromosome which having the different gene. This is called as the non-homologous region. homologous म्हणजे काय की जे जेनेटिकली यामध्ये सिमिलर आहे. आता यांचा जो काही पोर्शन आहे these are homologous म्हणजे सारखा आणि काही पार्ट आहे यामध्ये दोन्ही क्रोमोझोमचा नॉन होमोलॉगस पार्ट. आणि नॉन होमोलॉगस पार्ट जर आपण घेतला तर दोन्हींच्या तुलनेमध्ये वाय क्रोमोझोमचा स्मॉल आहे, एक्स क्रोमोझोमचा लार्ज पार्ट हा नॉन होमोलॉगस पार्ट आहे. त्याचबरोबर जर आपण इथे विचार केला यूक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन, यूक्रोमॅटिन अँड हेट्रोक्रोमॅटिन वी कॅन ऑब्झर्व ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन. ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन वी कॅन डिफरन्शिएट विच इज द यूक्रोमॅटिन अँड विच इज द हेट्रोक्रोमॅटिन. यूक्रोमॅटिन म्हणजे काय आणि हेट्रोक्रोमॅटिन म्हणजे काय आपण इथे ऑब्झर्व करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्टेन, and we can observe in the microscope. James chemical these are used as a stain to observe this chromosome.
When we use this James stain and when apply on the chromosome and when we observe under the microscope, we can see the dark color of these chromosome and these are the part of हेट्रोक्रोमॅटिन. जर आपण मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व केलं तर जो डार्क पार्ट आहे त्या पार्टला इथे म्हणायचं हेट्रोक्रोमॅटिन. व्हाय वी कॅन सी दिस डार्क रिजन? बिकॉज ऑफ दिस ॲब्झॉर्ब द मोर अमाऊंट ऑफ दिस स्टेन. जो जास्त स्टेन घेणार आहे त्यानुसार त्याचा कलर डार्क दिसणार आहे. आणि हा हेट्रोक्रोमॅटिन हा रिजन आपण जर मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व केला तर दिस शो द डार्क पार्ट. तो यामध्ये डार्क दिसतो. मग हा डार्क पार्ट यामुळे दिसतो कारण तिथे जो DNA आहे, ॲक्च्युली क्रोमोझोम दिस आर मेड अप फ्रॉम द DNA अँड दिस DNA दिस ॲब्झॉर्ब दिस स्टेन. DNA ॲब्झॉर्ब करतो ते स्टेनला. आणि हेट्रोक्रोमॅटिनमध्ये जो DNA तो जास्त क्वाईल असतो, जास्त कॉम्पॅक्टली अरेंज असतो. बट आपण जर पाहिलं तर यूक्रोमॅटिन वी कॅन सी द लाईट पार्ट व्हेन वी ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप आफ्टर युझिंग द स्टेन. and this a light part because of the loose arrangement of this DNA. तो DNA यामध्ये loose arrange असतो and which get the less color and light color and we can see the light part of this portion and this is actually active part because of in which this DNA easily separate in interface and these are protein specific type of protein. यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे प्रोटीन तयार करण्याची ॲबिलिटी या DNA मध्ये असते कारण ते लूज पार्ट असतो. दॅट मीन्स euchromatin, this is the active part of chromosome and this show the light color after applying a stain and the heterochromatin, these are the dark color when we observe under the microscope and these are the inactive region. And when we compare the X chromosome with Y chromosome, the X having the large amount of active part that is the euchromatin part and less heterochromatin that is the inactive part. म्हणजे X chromosome हा जास्तीत जास्त ॲक्टिव्ह आहे आणि वायच्या तुलनेमध्ये म्हणजे वाय जर आपण क्रोमोझोम घेतलं तर त्यामध्ये हेट्रोक्रोमॅटिनचा पार्ट जास्त आहे म्हणजे इनॲक्टिव्ह पार्ट जास्त आहे ॲज कम्पेअर टू यूक्रोमॅटिन ॲक्टिव्ह पार्टच्या तुलनेमध्ये. दिस इज द डिफरन्स बिटवीन एक्स क्रोमोझोम अँड वाय क्रोमोझोम. वी ऑल्सो डिस्कस अबाउट द सम अदर डिफरन्सेस बिटवीन द एक्स क्रोमोझोम अँड वाय क्रोमोझोम. We focus some differences between the X chromosome and Y chromosome. The first difference, the X chromosome is a sex chromosome that occurs appear in a female or a single in case of male. आता इथे जर आपण फिमेल घेतली ह्युमन फिमेल तर त्यामध्ये एक्स क्रोमोझोमची पेअर असते आणि वाय क्रोमोझोम जो आहे तर हा फक्त मेलमध्ये असतो, तो फिमेलमध्ये नसतो. दिस आर अब्सेंट इन केस ऑफ फिमेल अँड दिस आर प्रेझेंट ओनली इन केस ऑफ मेल. And these X chromosome these are single in male, double in female and Y chromosome these are present only in the male and because of male these are different from the female. मेल हा फिमेलपेक्षा वेगळा यामुळे आहे जेनेटिक व्ह्यूने तर त्यामध्ये Y क्रोमोझोम आहे. This X chromosome contain the gene for female sex determination and the homologous pair these are responsible for expression of this character in case of female. And in case of male, this Y chromosome contain a gene this responsible for expression of male sex character or sex determination. For example, male reproductive system and male secondary sexual character. These X chromosome these are the bigger, that is the larger and which having near about 155 million base pair. Base pair means the nucleotide pair. This having the near about 155 million base pairs and this Y chromosome this is the small chromosome and which contain about the 59 million base pairs and this is the difference. That means this is the X chromosome this is the large and Y chromosome these are the small and this is the difference you can see on the basis of base pair. And all the genomes, what is mean by genome? The whole set of genetic material present in the haploid cell. This having the only 5% of the entire human genome. म्हणजे ह्युमन बिंगमध्ये असणारी जी हॅप्लॉइड सेल आहे त्यामध्ये जो एंटायर जो जिनोम आहे त्यातला 5% यामध्ये हा एक्स क्रोमोझोममध्ये असतो. जर आपण वाय क्रोमोझोमची तुलना केली पूर्ण जिनोमसोबत तर पूर्ण जिनोममधला 2% जो पोर्शन आहे दिस आर प्रेझेंट इन द वाय क्रोमोझोम. And this X chromosome contain the more genes which about the 1000 genes. म्हणजे आपण जर पूर्ण X क्रोमोझोममध्ये पाहिलं तर which having so many genes
that is the 1000 genes, and in case of Y chromosome which contain the only 70 genes. You can compare how these Y chromosome, these are very small which contain the fewer genes. तुम्ही कंपेअर करू शकता की यामध्ये खूपच यामध्ये कमी जीन्स आहे. And these also because of the Y chromosome having the more portion, these are the heterochromatin. And these X chromosome which contain the XX genotype, and Y contains the XY genotype. जिनोटाईप आपण जे जिनोटाईप यामध्ये अगोदर पाहिलं होतं मेंडल्स यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये, तसं आपण ह्युमन मेल जर घेतला तर त्यामध्ये आहे जिनोटाईप XY आणि फिमेलमधला जिनोटाईप आहे XX. दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स कॅरेक्टर, and on the basis of that we can identify which one is the male, which one is the female, and this character, these are expressed because of these genes. This X chromosome does not contain the XY genotype. आता X क्रोमोझोम जो आहे तर तो यामध्ये जी फिमेल आहे तर त्यामध्ये XY जिनोटाईप अबसेंट आहे, आणि त्याचबरोबर जो मेल आहे दिस कंटेन द XY R genes, and which is involved in the development of the testes. SYR gene means the gene, these are responsible for the testes determination in case of male, and because of this gene which produce a specific type of protein which are responsible for the development of testes, and these testes, these are present in male reproductive system. This is the some difference between the X chromosome and Y chromosome. सो आज आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय काय पाहिलं, त्यामध्ये आपण पाहिलं ॲटोझोम्स किती आहे, ॲलोझोम्सबद्दल आपण माहिती पाहिली, ॲलोझोम्समध्ये एक्स आणि वाय याचे यामध्ये याचे एक्सप्लेनेशन पाहिलं, त्याचबरोबर डिफरन्स बिटवीन पाहिला, त्याचबरोबर याची जी डायग्राम आहे किंवा यांच्यामध्ये जो पार्ट आहे त्याबद्दल आपण समजून घेतलं. रिमेंबर द बोथ क्रोमोझोम हॅव्हिंग द सिमिलर पार्ट. आता जर आपण ह्युमन मेल घेतला तर त्यामध्ये एक्स क्रोमोझोम पण आहे आणि वाय क्रोमोझोम पण आहे. त्या दोन्ही क्रोमोझोममध्ये जो सिमिलर पार्ट आहे दिस इज कॉल्ड ॲज द होमोलॉगस पार्ट, आणि जो वेगळा पार्ट आहे दिस इज कॉल्ड ॲज द नॉन होमोलॉगस पार्ट और नॉन होमोलॉगस region. Actually this non homologous region having the specific type of gene, and because of that the reproductive system, these are determined in that living organism, and the recombination, these are takes place in the homologous region. In case of male, these are present in the X and Y chromosome. X आणि Y वरती जो homologous part आहे त्यामध्ये रिकॉम्बिनेशन होऊ शकतं ॲट द टाईम ऑफ मिओसिस और गॅमेट फॉर्मेशन इन दॅट मेल. त्या मेलमध्ये ज्यावेळेस गॅमेट फॉर्म होतील त्यावेळेस एक्स आणि वाय क्रोमोझोम सेपरेट होताना रिकॉम्बिनेशन होऊ शकतं होमोलॉगस रिजनमध्ये. नॉन होमोलॉगस रिजनमध्ये जे क्रॉसिंग ओव्हर आहे किंवा जे रिकॉम्बिनेशन आहे दिस आर इम्पॉसिबल. क्रॉसिंग ओव्हरनंतर रिकॉम्बिनेशन होत असतं, ते पॉसिबल आहे होमोलॉगस रिजनमध्ये. सो आज आपण इथे एक्स आणि वाय क्रोमोझोम याबद्दल डिफरन्स पाहिला, त्याचबरोबर आपण इथे मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक यामध्ये कोणकोणते क्रोमोझोम येतात याबद्दल आपण माहिती पाहिली. सो आपण इथे आजच्या लेक्चरमध्ये थांबतो आहे. वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर विथ नेक्स्ट टॉपिक. थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ.